नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. साहेबांचा कार्यक्रम सभा होती ठाण्यामध्ये. तिथे मनसैनिकांनी त्यांच्या वाहनावर शेण फेकलं आणि नारेबाजी केली आणि गाडीच्या चाकाखाली सुपारी ठेवली. पृथ्वीचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. त्यामुळे ज्या बिचाऱ्यांची जेवढी बौद्धिक कुवत आहे त्या कुवतीनुसार त्यांनी केलं, एका कंट्रोल सिच्युएशनमध्ये केलं. आणि विशेष म्हणजे ज्या पद्धतीच्या कृती त्यांनी केल्या, मी मगाशी माझी विस्तृत भूमिका मांडली आहे त्याच्यावर, की स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या हातातही बांगड्याचे होते. आणि जेवढी म्हणून स्त्री शक्ती आहे त्या स्त्री शक्तीचा एका अर्थाने अवमान करण्याचा प्रयत्न. अर्थात फडणवीस साहेबांकडून मला वेगळी अपेक्षा नाही आहे, मला शिंदे साहेबांकडूनही वेगळी अपेक्षा नाही आहे. माझ्या अपेक्षेप्रमाणे ते वागलेले आहेत. त्यामुळे आपण फार तर त्यांच्याबद्दल अपार सहानुभूती व्यक्त करावी. राज ठाकरेंनी सकाळी हे केलं होतं, उद्धव ठाकरेंनी शरद पवार किंवा माझ्या नादी लागू नका इशारा दिला होता. तो आज आता तुम्हाला खरंच असं वाटतं का की कोणी राज ठाकरेंच्या नादी लागावं? अहो, हे मी जाहीर भाषणात सांगितलं, हे प्रश्नच नाही. आम्ही लढतोय ते भाजपसारख्या एका हुकुमशाही प्रवृत्तीच्या विरोधात. त्या प्रवृत्तीच्या विरोधात लढताना आम्ही बाकी उपकंत्राटदारांकडे बघायचं काही कारणच नाही आहे. हा पण स्वतःहून वाद ओढवून घेण्याची इच्छा बऱ्याच लोकांना असते. कारण काय होतं माहिती आहे का, जेव्हा दोन खेळाडू मैदानात खेळत असतात तेव्हा पॅव्हिलियनमध्ये जे बसलेले असतात ना, त्यांना सतत वाटतं की आपल्याला कुणीतरी खेळायला बोलावलं पाहिजे. पण आम्ही राज ठाकरेंना पॅव्हिलियनमध्येच बसून ठेवणार आहोत. आम्ही त्यांना मैदानात खेळायला नाहीत बोलावणार. तुम्ही आज किंवा बडनेरा जागेवर तुम्ही दावा केला, कसं पाहता? नाही, मी दावा केला म्हणण्यापेक्षा महाविकास आघाडीचे नेते जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे. फक्त कुठल्याही शिवसैनिकांच्या, माझ्या पक्ष संघटनेत काम करणाऱ्या सगळ्या मंडळींच्या मनातली जी इच्छा आहे ती इच्छा मी बोलली पाहिजे. आणि मी माझ्या पक्षप्रमुखांकडे ती मागणी करत आहे आणि सांगत आहे की महाविकास आघाडीकडे आपण तो प्रस्ताव ठेवावा. महाविकास आघाडीचे नेते जे काही बसून निर्णय घेतील आणि ज्यांना कुणाला ती जागा सुटेल त्याच्यासाठी महाविकास आघाडी म्हणून सगळेजण मिळून ताकदीनं लढतील. परंतु आम्ही प्रस्तावच नाही ठेवायचा असं कसं? अरे बाबा, त्या मनापासून बिरजेताई इथंच होत्या, पण त्याला योग यावा लागतो, तो आज आला. आनंद दिघे साहेबांच्या बरोबर आम्ही सगळ्यांनी काम केले. त्यामुळे दिघे साहेबांबरोबर त्यांच्या सानिध्यात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे लोक, कार्यकर्ते वेगवेगळे होऊ शकत नाही. कारण दिघे साहेबांनी जे या महाराष्ट्रासाठी, ठाणे जिल्ह्यासाठी, समाजासाठी जे काम केलंय ते काम कुणाला विसरता येणार नाही. आज मी मुख्यमंत्री आहे, तो दिघे साहेब माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले म्हणून. म्हणजे दुःखामध्ये सुखामध्ये तर सगळे, आनंदाच्या वेळेस तर सगळे सोबत राहतात, परंतु दुःखामध्ये, संकटामध्ये पाठीशी उभं राहण्याचं काम धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलं. आणि त्यामुळेच एक ठाण्यातला सर्वसामान्य कार्यकर्ता या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला. आणि आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार, दिघे साहेबांची शिकवण आम्ही घेऊन पुढे चाललोय. सरकार आम्ही 2 वर्षापूर्वी स्थापन केलं आणि सरकार स्थापन केल्यानंतर या सर्वसामान्य लोकांसाठी, या सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी आम्ही निर्णय घेतला. आज राज्यामध्ये जर आपण पाहिलं, 2.5 वर्षाचा कालावधी जर आपण पाहिला महाविकास आघाडीचा आणि 2 वर्षाचा महायुतीचा कालावधी पाहिला, तर बंद पडलेले प्रकल्प, बंद पाडलेले प्रकल्प हे सगळे आम्ही सुरू केले. आज राज्यामध्ये सगळीकडे जे काही एक विकासाची जी काही कामं सुरू पाहतोय आपण, ती सर्व कामं जी आहेत, एक पॉझिटिव्ह, एक सकारात्मक भूमिका आम्ही घेतली आणि सर्वसामान्यांच्या हिताची भूमिका घेतली म्हणून ही सर्व सुरू आहे. एकीकडे विकास आम्ही करतोय, दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही आणतोय. आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना,
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री शेतकरी वीज बिल माफ योजना, हे सगळ्या ज्या योजना आहेत म्हणजे विकास आणि कल्याण या दोघांची सांगड आम्ही घातलेली आहे. आणि म्हणूनच हे राज्य जे आहे हे सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करून पुढे चालतं. बाकी आम्हाला वैयक्तिक कुणालाही कुठलाही स्वार्थ नाही. हे राज्य पुढे गेलं पाहिजे, या राज्याचा विकास झाला पाहिजे. या राज्यातल्या सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, युवा, ज्येष्ठ सगळ्यांच्या जीवनामध्ये एक चांगले दिवस आले पाहिजे ही आमची भावना ठेवून आम्ही काम करतोय. त्यामुळे ही भावना ठेवली, सरकारचं काम बघितलं म्हणून आज 50 आमदार माझ्यासोबत आले, आज 13 खासदार आले, आज हजारो नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, लाखो कार्यकर्ते दररोज सोबत येत आहे. याचं कारण एवढंच आहे की आमचा वैयक्तिक कुठलाही स्वार्थ न ठेवता फक्त एकच स्वार्थ आहे, या राज्याचं कल्याण झालं पाहिजे. आणि हे आनंद दिघे साहेबांची शिकवण आम्ही पुढे नेतोय. आणि दिघे साहेब याच आनंद आश्रमामध्ये आम्ही पाहिलेलं आहे, एक समोर समोर कठड्यावर आम्ही बसायचो आणि इथे आलेला रडवेला चेहरा करून रडत आलेला नागरिक, मग तो बांधव असेल, भगिनी असेल, परत जाताना त्याच्या चेहऱ्यावरचं हसू आम्ही पाहिलेलं आहे, त्याच्या चेहऱ्यावरची खुशी आम्ही पाहिली. त्यामुळे दुःख स्वतः पचवून दुसऱ्याला आनंद देण्याचं काम दिघे साहेबांनी केलं. आणि म्हणून त्या वेळेस बिरजेताईंनी महिला आघाडीचं काम केलं, गावागावामध्ये गेल्या, संघटना वाढवले, दिघे साहेबांचे विचार लोकांमध्ये पोचवले. आणि त्यामुळे आज मला एक समाधान आहे की आम्ही सर्वजणांनी एकत्र आता सुरुवातीला जे आता आज काही समन्वयाच्या अभावामुळे काही लोक इच्छा त्यांची मनामध्ये तेच भावना ते आहेत ते ठेवून त्यांना जेव्हा जेव्हा कळतंय त्याप्रमाणे ते सोबत येत आहे. आणि म्हणून सुरुवातीच्या लढ्यामध्ये मीनाक्षीताई, या सर्व महिला आघाडी हे सगळे सोबत होत्या. पण बिरजेताई तिकडे असल्या तरी सुद्धा ते एकनाथ शिंदेच्या विरुद्ध कधी त्यांनी कधी स्टेटमेंट केलं नाही. कारण त्यांना माहीत आहे की एकनाथ शिंदे हा आनंद दिघे साहेबांचा चेला आहे, तो चुकीचं काम करू शकतो. याचं मला समाधान, याचा मला आनंद. आणि त्यामुळे त्यांनी आज आपल्या आनंद आश्रमामध्ये आज शिवसेनेचं भगवा जो आहे खऱ्या शिवसेनेचा ओरिजिनल तो हातात घेतलेला आहे. आणि त्यामुळे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. राज्यभरामध्ये मुळात शिवसेनेचा आज आनंद आहे की आनंद आश्रमामध्ये भाईंच्या बरोबर म्हणजे आम्ही एकत्र काम केलेले आहे. भाई जरी लहान असली आणि असलं तरी त्या माननीय बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही जे काम करत होतो. आणि दिघे साहेबांना अपेक्षित असलेलं जे समाजकार्य आहे हे आमच्या रक्तामध्ये भिडलेलं होतं. आणि त्या समाजकार्यासाठी की मी तर असं म्हणेन ही साहेबांचीच इच्छा असेल आणि साहेबांनीच इथे हे केलेलं असेल. आणि त्याच्यामुळे आज पुन्हा मी बाईंकडे आलेली आहे, एकत्र आम्ही आलेलो आहोत आणि पुन्हा समाजसेवा पत्ता हातून व्हावी. कारण आता राजकारण नको आहे आणि राजकारणामध्ये रसही नाही. आज इतक्या तुम्ही 2 वर्ष ठाकरे गटामध्ये होता, तिथे तुम्हाला काय उचित वाटलं नाही त्यामुळे नाही तिथे पण शेवटी ही माझीच शिवसेना आणि ही माझीच शिवसेना. मी अगदी सुरुवातीलाही मी हेच सांगितलं होतं की ज्या वेळेला हे सगळं घडलं त्यावेळेला समाधीवरती जेव्हा आम्ही होतो तेव्हा मी सांगितलं की भाई आणि हे दोघे एकत्र यायला पाहिजे. आजही तीच इच्छा आहे की शिवसेना दुभंगायला नको आहे. पण जर समजा साहेबांच्याच माध्यमातून की हे शेवटी भगवंताची इच्छा असते आणि तसं हे असेल की साहेबांचं की पुन्हा भाईंच्या बरोबर होऊन काम करणं आणि हेच जर साहेबांना अपेक्षित असेल तर आज माझा मी प्रवेश इथे केलेला आहे. शिवसेना महिला आघाडीचा, शिवसेना महिला आघाडीचा. साहेबांना अभिप्रेत असलेलं समाजकार्य की समाजाच्या तळागाळामध्ये जाऊन की आज समाजामध्ये ज्या महिला आहेत की आजच दुपारी मला
सावंतवाडीवरून एका महिलेचा फोन आला होता आणि तिच्या मुलीचं लग्न इचलकरंजीला झालेलं आहे की जर माझे भाऊ मुख्यमंत्री असताना जर अशा लांबून महिला आमच्याकडे हे करता आहेत तर मग या भावाच्या मुख्यमंत्री पदाचा फायदा माझ्या इतर तळागाळातल्या महिलांना होऊ दे आणि तो जर आमच्या माध्यमातून होणार असेल तर मग तो आम्ही करायला पाहिजे. सर तुम्हाला आंदोलन केलं, गाडीसमोर आंदोलन केलं, तरी शेण फेकलं, कुठे दांगड्या पिकलेल्या आहेत, काचापुढे काय वाटतं याच्यावर आपल्याला मनसैनिकांनी अशा प्रकारे आंदोलन केलं? खरं म्हणजे याची सुरुवात राज ठाकरेंच्या दौऱ्यामध्ये मला वाटतं मराठवाड्यात केली, उबाटाच्या लोकांनी केली. खरं म्हणजे हे आपली संस्कृती नाही, ही आपली परंपरा नाही आहे महाराष्ट्राची. आज त्यांनी सुरुवात केली, राज ठाकरे साहेबांचा ताफा अडवणं, त्याच्यामध्ये काय काय दगडफेक करणं, सुपाऱ्या टाकणं, हे तर कुणालाही आवडलेलं नाही. आणि शेवटी ऍक्शनला रिॲक्शन असते, ऍक्शनला रिॲक्शन असते. ती आज पाहायला इथे लोकांना मिळालं, परंतु याचं कुठलंही समर्थन या ठिकाणी अशा प्रकारच्या कुठलेही आज आम्हाला सुरुवातीपासून ज्या दिवशी सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून काय म्हणताय, हे सरकार घटनाबाह्य आहे, हे सरकार 1 महिन्यात पडणार, हे सरकार 2 महिन्यात पडणार. झाले 2 वर्ष होऊन गेले, सरकार अधिकाधिक मजबूत होत गेलं, कारण आम्ही बाळासाहेबांचे, दिघे साहेबांचे विचार सोडले नाही. आणि विचार सोडले नाहीत म्हणून आज लोक आमच्या सोबत येत आहेत. आणि ज्यांनी विचार सोडले त्यांच्यावर अशी पाळी, अशा याचा सामना करावा लागतोय. ज्यांनी विचार सोडले त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतोय. आणि म्हणून ज्याने त्याने ठरवलं पाहिजे आपण कुठल्या कुणीचे आहोत, आपलं ध्येय काय, आपले विचार काय, त्या सगळ्या गोष्टी. म्हणून सत्तेसाठी कुठलीही कॉम्प्रोमाइज विचारांची आम्ही करणार नाही आणि आम्ही केली नाही. म्हणून शिवसेना वाचवण्यासाठी, धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आणि लोकांनी त्याला पसंती दिली. आणि म्हणून तुम्ही पाहिलं आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये हा शिवसेना पक्ष धनुष्यबाणाचा, बाळासाहेबांचा, दिघे साहेबांचा, भाजप नंतर हा 2nd नंबरला होता. आणि लोकसभेत पण आज उभाटा आणि धनुष्यबाण याचा जर आपण स्ट्राईक रेट पाहिला, लोकांची पसंती कुणाला आहे, लोकांनी कुणाला मान्यता दिली आहे मला सांगण्याची आवश्यकता. ठाण्याच्या मतदारांना आश्वासन देण्यात त्यांनी असं देखील विचारलं की दिल्लीतलं सरकार हवंय की महाराष्ट्रातून चालवणारं सरकार. अरे बाबा, आता तुम्ही राजकीय खरं बोलायचं नव्हतं मला, पण ठाण्यातल्या लोकांना बरोबर औषध द्यायला जमतं. लोकसभेमध्ये त्यांनी बरोबर जमाल घोटा दिलाय, तो ठाणेकरांनी पाहिलाय. आणि दिल्लीचं काय आम्हाला सांगताय? दिल्लीचं तुम्ही दिल्लीचे लोक मातोश्रीत यायची, दिल्लीचे लोक मातोश्रीत यायचे, पण आता मातोश्री सोडून, मातोश्रीचं पटांगण सोडून दिल्लीत लोटांगण कोण घालताय ते माहित आहे आपल्याला. मला याच्यावर दिल्लीच्या बाबतीमध्ये कोणी दाखले देण्याची गरज नाही. आम्ही जातो खुलेआम, आम्ही जातो या राज्याच्या विकासासाठी आणि आम्ही कुठेही लपून छपून काम करत नाही. आणि मुख्यमंत्री पद मला मिळालं पाहिजे अशी कुठली भावना मनामध्ये न ठेवता आम्ही सत्ता सोडण्याचं काम केलेलं आहे. देशात नाही जगात हे उदाहरण तुम्हाला कुठेही भेटणार नाही. लोक सत्तेकडे जात असतात, सत्तेवरून पाय उतार होऊन विरोधाकडे जात नसतात. आणि त्यामुळे काही लोक आता हे घेऊन फिरतायत, मला करा मुख्यमंत्री, मला मुख्यमंत्री करा. ठीक आहे, हे बघा आजही काहीतरी बोलले, आजही दाढीवरून बोलले. माझ्या दाढीची धास्ती आहे त्यांना. आनंद दिघे साहेबांची दाढीची धास्ती संपूर्ण महाराष्ट्राला, त्यांचाच चेला मी आहे. त्यामुळे या दाढीनेच